उपराष्ट्रपती सी.पी. राधाकृष्णन यांच्या शपथविधी सोहळ्याला उपमुख्यमंत्री अजित पवार अनुपस्थित असणार आहेत। एनडीएच्या घटक पक्षांच्या प्रमुखांना उपराष्ट्रपती पदाच्या शपथविधीचं आमंत्रण दिलं गेलेलं आहे आणि तरी सुद्धा अजित पवार यांची अनुपस्थिती असणार आहे। दुसरीकडे एकनाथ शिंदे घटक पक्षाचे प्रमुख म्हणून दिल्लीमध्ये दाखल झालेत, मात्र उपराष्ट्रपतींच्या शपथविधीला अजितदादा अनुपस्थित असतील। ते स्वतः एवढ्या उचापती करून ठेवतात आणि त्यामुळे मग त्यांना अज्ञातवासात जावं लागतं। प्रशासकीय अधिकाऱ्यांना दमदाटी करणं, बेकायदेशीर काम करायला भाग पाडणं। आता आमच्या ऊस दराच्या संदर्भामध्ये काही कारण नसताना ते स्वतः एका कमिटीचे अध्यक्ष बनतात। खरं तर त्यांना काहीतरी वाटलं पाहिजे। ते एका साखर कारखान्याचे चेअरमन झालेले आहेत, ते सुद्धा जबरदस्तीनं, म्हणजे अशा पद्धतीनं एकतर्फी प्रशासनाचा गैरफायदा घेऊन निर्णय लादण्याचा प्रयत्न अजितदादा करतात आणि त्यामुळे त्यांची फळं त्यांना भोगायला लागतील। उपराष्ट्रपती पदाच्या शपथविधीला अजित पवार उपस्थित राहणार, यात नवीन काय, मोठं काय, क्रांतिकारक गोष्ट काय? ते बहुतेक उपराष्ट्रपतींना महाराष्ट्रातल्या परिस्थितीविषयी कल्पना देतील की आम्ही लोक कसे पोलीस अधिकाऱ्यांना दम देतो, आम्ही कसा पोलिसांवर दबाव आणतो, संविधानिक पदावरील व्यक्तींनाही कसा आम्ही दमात घेतो, याच्यावर दोघात चर्चा होऊ शकते।